हो शिवा शेठ, तुमचं काम म्हटलं तर जबरदस्त होणार ना. सवाल मग वस्तारा तर जाम खुश होणार आहे. हा नंद्या कुठे आहे? हा एकदम सेट आहे सगळं, तू घेऊन ये वस्ताराला. हा ये. शिवा हे कोणाचं सलून आहे? कोणाचं म्हणजे काय? आपल्या जिगरीचं वस्तारा द ग्रेट हेअर कटर. हो, शिवाच्या मित्राला त्याच्या मालकाने कामावर काढून टाकलं. कोणी आणि तिच्या मित्राला एका दिवसात सलून म्हणून दिलं. वा रे शिवा, मैत्रीच्या नात्याला जागलास तू. अहो दादा, मित्रासाठी आपण काही करायला तयार आहे. हे सगळं जे जमलं ना ते सगळं माझ्या शंभू महादेवाच्या कृपेमुळे. ऐक ना बाबा, कुठे घेऊन चालला ये? मला तू ऐक ना. ये अरे पडत मी ये. काय पडत रे बाबा, चल ये. अरे काय ये ती धृतराष्ट्रासाठी काय पत्ती बांधली ती सोडणं पटकन. काय थांब थांब, नाही दाखव काय दाखवायचंय ते. ए नंद्या, काढ ती पट्टी. अरे बाबा तू बी इथंच आहेस, बघ ना कुठे घेऊन आलाय तुम्हाला. ये बाबा सोड. अरे काय हे कोणाचं सलून? मला काढलं इथं. आता मालकच विचार आलाय सलून गुणाच आहे म्हणून. मालक? अरे भावा इकडे ये. हे बघ, वस्तारा हेअर सलून. नीट बघ. अरे मर्दा, तुझं सलून आहे तुझं. आपल्या भावानं तुझ्यासाठी सलून म्हणून दिले. तुला सरप्राईज आहे, सरप्राईज. अरे भाऊ, आपल्याकडे तर शब्दच नाही तर काय बोलायला. तू आपल्यासाठी सलून उभं केलं होय. अरे रक्ताची नाती मी एवढं नाही करत रे कुणासाठी. अरे रक्तात असतं नातं ना आपलं, मैत्रीच्या रक्ताचं नातं. तुझा माझा रक्तगट एकच आहे, डी पॉझिटिव्ह. डी फॉर दोस्ती. अरे वा, काय भारी बोलला शेट्टू, एक नंबर. हा ए आणि एकट्याने नाही केलं मी, आनंद्या पण होता मतीला. अरे ये नंद्या. आपल्याला आवडलं सर प्रोजेक्ट. आवडला ना? तुला बोललो होतो ना, तुला तुझ्या हक्काचं, तुझ्या मालकीचं स्वतःच सलून काढून देणार. घे, आपण आपला शब्द पाळला काय? हे बाबा, अरे तुझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. पण खरं सांगू का, अरे मी लय भाग्यवान आहे. तुझ्यासारखं आणि नंद्यासारखं यार मला मिळालं. ते अरे ए वस्त्र्या, अरे केवढा इमोशनल होत रे तू एवढ्या गोष्टीवरून. ये बाबा, तू बी इमोशनल झालाय, दिसतंय तुझ्या डोळ्यातलं पाणी. अरे ते कचरा गेला डोळ्यात. अरे हा. अरे उद्घाटन करणार कोण? ये भावा, कोण म्हणजे काही माझा भावच करणार. अरे त्यानेच तर एवढं बांधले. माझ्या मनाचा बोलला बघ. हा शेट, तू यूज कर उद्घाटन. हा अरे मी कशाला? अरे अरे वस्त्र्या, मी ना सरकारनं बोलवणार होतो उद्घाटनाला, पण त्यांना एवढा व्याप असतो की ती. ये भावा, अरे तूच आमच्यासाठी सरकार आहे. हा चल चल, ठीक आहे नारायण की. अरे कशा करून टाकली. अरे तू फोट फोट फोट. या 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 ये जरा फोटो काढ ना मस्त. या. जय शिवशंभो. अरे अप्पा, हे बघा, आपल्या वस्ताराचं नवीन सलून ओपन झालंय. आता इथून पुढे दाढी के जे पण काय करायचं असेल आपल्या वस्ताराकडे यायचं. हा हो नक्की नक्की, इकडेच येणार मी. घ्या पेढा घ्या. प्रसादीने आपल्या वस्ताराचं नवीन सलून ओपन झालं ना, त्याचा आहे. घ्या. शिवा, तुझं कौतुक करण्यासारखं. हा मित्रासाठी एवढं काय केलंस
खरं मित्र असावा ना तर तुझ्यासारखा. आप्पा तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. काय नवं? आहे. पुढच्या खेळीचा शुभारंभ. बोल. सरकार तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम केलंय. इडलीची ऑर्डर दिली. अरे त्या इडलीवाल्यासोबत त्याची पोरगी पण येणार इडलीची ऑर्डर पोचवायला. शाबास. तुझे पैसे तुझ्याकडे पोचतील. ज्याला म्हणतात प्लॅन. कसला प्लॅन? उद्या शक्तीच्या सत्काराचे पोस्टर लागणार आहे. सत्काराचे पोस्टर? नक्की काय प्लॅन चालू आहे तुमच्या डोक्यात? बाईसाहेब उद्या सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. सकाळी शक्तीच्या सत्काराचे पोस्टर लागणार आणि संध्याकाळी तिच्या फोटोवर हार. खरंच? मैत्री आणि तिच्या कुटुंबाला जसं मारलं तसंच या शक्तीला सुद्धा मारणार. लावा ताकद. हे बघ शक्ती, याला म्हणतात मैत्री. शिवा म्हणजे आहे ना एक वेगळंच रसायन आहे. सगळ्यांच्या मदतीला धावून जातो, सगळ्यांची चांगला वागतो. तू मला बघितला ना केवढा मानतो तो. तू उगाच त्याचा रागाराग करतेस. अप्पा पुरे आता तुम्ही खूपच कौतुक करताय त्याचं. मिठाई जास्तच गोड होती वाटतं, त्याचेच गोडवे गाताय. नुसती मिठाई नाही ग, मिठाई वाटणारा माणूस तुझा गोड आहे. तुला काय त्याच्यात कडवटपणा दिसतो देव जाणे. आवरूया आता. हो हो लगेच निघायला लागेल. घरी जाऊन उद्याच्या 150 इडल्याची ऑर्डर तयार करायची आहे. लक्षात आहे ना? अरे हो मी विसरलेच होते. कुठे पोहोचवायची ऑर्डर? जरा दूरच आहे, चंडिका देवी मंदिर. हा अम्माला सांगितलंय ना? हो मगाशीच तिला कॉल करून सांगितलं. हा ही ती मुलगी आणि याच गाडीवरनं निघेल. एकाच धडकेत तिच्या हृदयाची धडधड बंद झाली पाहिजे. होऊन जाईन काम. गाडीची आणि मुलीची अशी अवस्था झाली पाहिजे की कोणाला पण ओळखून आले पाहिजे. काम झालंच पाहिजे. उद्या ती शक्ती आपल्या आयुष्यातून कायमची वजा होईल. शक्ती काय झालं? कुठे चाललीस? पुन्हा झोपेत चालायला लागलीस की काय? झोपेत? नाही नाही काही नाही. शक्ती काय झालंय? अशी एवढ्या रात्री कुठे चालली होतीस? कुठेच नाही. मग इथे काय करतेस? काय सुरू आहे? मी इथे कशी आली हे मलाच माहिती नाही. आता यांना काय सांगू? अयो बोलशील का काही? अगं अम्मा ते मला तहान लागली होती ना तर पाणी प्यायला आले होते. पाणी प्यायला इथे अंगणात? हा ते अंधारात मला कळलंच नाही मी किचन मधून दाराजवळ कधी आले. आपण आतमध्ये जाऊन बोलूया. चला चला. सर माझ्या बाबतीत हे असं का होत आहे?
तंद्री कशी लागते माझी. आणि झोपेतच कुठे चालले होते मी. नशीब अम्मा आणि अप्पा उठले, त्यांच्यामुळे मी भानावर आले. मला सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यावीच लागेल. अय्यो शक्ती, झालं का पाणी पिऊन? हो अम्मा आले. शक्ती नायर हिचा जाहीर कौतुक. प्रसंग अवधान वाचविले वृद्ध महिलेचे प्राण. राधे राधे. अरे काय वाचतो बाबा, काय वाचतो म्हणून सांगत होतो शाळेत लहानपणी, वाचन करा वाचन करा. पर नाही, इडियटला जाळानी. ए तू मोठा वाचणारा, आता एक काम कर, हे जे सगळं लिहिलंय ना ते मला वाचून दाखव. आपल्याला चॅलेंज देऊ नको. मराठीत पैकीच्या पैकी मार्क घ्यायचो आपण लहानपणी. पैकीच्या पैकी मराठीत मार्क? अरे पैकीच्या पैकी मार्क काढायची लायकी आहे का तुझी? लायकी कोणाची काढतो रे तू? थांब तुला वाचून दाखवतो मग कळ बरोबर. हा दाखव. मला सांग. परसा गाव, परसाव गाव, परसाव दाऊन सावधान. बघितलं ना, परफेक्ट वाचला. मला सांगते वाचत नाही. बोल बच्चन. अरे तुला वाटतं बॅनर एक नंबर भारी? अरे आपले प्रिन्स सरकार पण ते एक नंबर आहेत ना. हा एवढे श्रीमंत आहेत, पण फक्त पैशाने नाही, मानाने पण श्रीमंत आहे माणूस. इडली सांबार एवढी खडूस, तरी पण तिचं कौतुक करायला बॅनर छापला बघ. मी सांगतो ना, हिला ना जरा पण कौतुक नसेल याचं. आणि नशीब बघा काय भावांनो, जिने माझा 4 वेळा गाल लाल केला, तिथेच बॅनर लावायचं काम दिलं सरकारने मला. शेठ तू रागवू नको, पण मी काय म्हणतो, ही पोरगी ना तुझी पाठ सोडणं झाली बघ. हो ना. मला पण वाटतंय काहीतरी जमेल आहे बघ. मला वाटतं ना गेल्या जन्माचं काहीतरी नातं असणार तुमचं. अरे सत्य आहे. अरे आली बघ ती. शैतान का नाम लिया शैतान हाजीर. हे शंभू महादेवा, अरे कुठे आणून उभं केलंयस मला? भावा, हा मागच्या जन्मीचा मॅटर नाही आहे, जन्मजन्मीचा मॅटर वाटतोय. ए शक्ती, थांब 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 थांब. तुझं पोस्टर बघ. याबद्दल तुम्हाला काय सांगितलं नाहीस? काय लिहिलंय का त्याच्यावर? शिवा, अरे ते पोस्टर्स. आप्पा, अहो प्रिन्स सरकारने कौतुक केलंय तुमच्या पोरीचं. फोटो काढून अख्ख्या शहरभर बॅनर लावायला सांगितलेत. आता तुम्ही जिथे पण जाल ना, त्या दिशेला तुमच्या पोरीच्या कौतुकाचे बॅनर दिसतील. चांगलंय चांगलंय, पण कौतुक कशाबद्दल? विचारा तुमच्या पोरीलाच. अप्पा काल एका आजींना रस्त्यात चक्कर आली, त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट केलं, म्हणून याच्या सरकारांनी सत्कार केलाय माझा. मी काल तुम्हाला जेवताना सांगितलं होतं ना रात्री. नाही, आजीला ऍडमिट केलं सांगितलं, पण त्याच्या सरकारने तुझं कौतुक केलं ते नाही बोललीस. अच्छा, म्हणजे जे जास्त महत्वाचं आहे तेच सांगितलं नाही. हा, जाणून बुजून केलं ना? नाही, मुळात सत्कार आणि कौतुकापेक्षा त्या आजींचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. आणि जे महत्वाचं होतं ते सांगितलंय मी माझ्या अम्मा अप्पांना. आणि तुझ्या सो कॉल्ड सरकारांनी हा माझा सत्कार त्यांच्या पब्लिसिटीसाठी केलाय हे जर मला माहिती असतं ना, तर मी तो सत्कार स्वीकारलाच नसता. हो, पब्लिसिटी का पब्लिसिटी? हा, एवढे बॅनर छापले, कौतुक होते तुमचं, एवढा प्रिन्स सरकारांचा चांगुलपणा दिसत नाही तुम्हाला? बरोबर ना आप्पा? तो चांगुलपणा स्वतःमध्येच नाही तो दुसऱ्यांमध्ये तरी कसा दिसणार? माझ्या चांगुलपणाबद्दल बोलू नको. आणि मुळात मला जज करायचा अधिकार तुला कोणी दिला? जास्त डोक्यात जाऊ नकोस माझ्या. फाडून टाक ते पोस्टर. हो, फाडून टाक, फाडून टाक. तुमच्या पैशांनी बनवल्या पोस्टर. आले मोठे पोस्टर फाडणारे. तू ना गप्प बस, जास्त बोलू नकोस. थांबा थांबा रे, जिथे भेटल तिथे मॅनातनं तलवारी बाहेर काढतात. जरा शांत राहा,
शक्ती आपल्याला वेळेत इडल्या पोचवायच्या. चल निघूया. तुला ना बघते नंतर, थांब. आता जरा घाईत आहे मी, बघते नंतर तुला. हा बघून घ्या काय बघायचं ते. हा आधी ती गाडी नीट चालवा आणि आप्पांना नीट न्या. स्वतः पडला तरी चालेल, आप्पांना नाही लागलं पाहिजे. सांभाळून न्या. ए भावा 100 किलोमीटरच्या स्पीडने 10 किलोमीटर पोहोचले ती. आता काय बडबडतो? चल. अरे बघ ना, एवढं कौतुक झालं तरी पण किती माझ ऑलरेडी कुठली. जाऊन दे, तू रागवू नको, तू शांत हो. चल आपण जाऊ. चल शांत हो. चल चल सलून मध्ये गिरायक वाट बघते. चल. हॅलो. सावज निघालय ना इडलीच पीठ उडवाना. संपून टाकायचा. काम नीट होईल, ठेवतो. अगं आम्हाला पण आपल्यासोबत यायचं होतं, तिलाही देवीचं दर्शन घ्यायचं होतं, पण ट्रिपल सीट कोण कसं काय बसणार. हो अप्पा, आणि मी वाहतुकीचे नियम बिलकुल मोडत नाही. हा म्हणूनच तिला बोलवलं नाही मी. हा पण तुझ्या अम्माने सांगितले, हा देवीचं दर्शन घ्या आणि देवीची ओटीही भरा. झालं म्हणजे मलाही तुमच्या सोबत यावं लागणार. अगं हो ग, कारण का माहिती आहे का की जुनं जागृत देवस्थान आहे ते. आपल्या इथलं ते महादेवाचं मंदिर आहे ना, तिथलं पुजारी सांगत होता देवीच्या मंदिराची गोष्ट. असं म्हणतात हजारो वर्षापूर्वी एक राक्षस पृथ्वीवर धुमाकूळ घालत होता. पृथ्वीवरील माणसं, झाडं, झुडपं याचा सगळ्यांचा तो विनाश करत होता. अहंकाराने मातलेल्या त्या राक्षसाला असं वाटत होतं की आपण कधी हरणारच नाही, आपण नेहमी जिंकणार. पण एक गोष्ट तो विसरत होता, ती म्हणजे या सृष्टीची निर्मिती दानवांनी, राक्षसांनी नाही केली, देवदेवतांनी केलेली. त्यामुळे सृष्टी नष्ट करणं हे या जन्मात तरी शक्य नव्हतं. त्याला कल्पनाही नव्हती. जिथे ज्या गोष्टीचा शेवट होतो तिथे नवनिर्मितीही होते. त्या अहंकारी राक्षसाचा देवीने वध केला आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरू लागला. पण त्याच दिवशी देवीने सगळ्यांना एक संदेश दिला, तो म्हणजे आपल्याला वाटतो शेवट तो शेवट असता नाही, ती एक नवी नांदी असू शकते. राक्षसाचा वध झाल्यानंतर सगळीकडे आनंद पसरला, उत्सव साजरा झाला. आणि ज्या ठिकाणी राक्षसाचा वध झाला त्याच ठिकाणी आपल्या पूर्वजांनी देवीचं मंदिर बांधलं. अशी आहे त्या देवीची कथा. कशी वाटली? शक्ती कुठे हरवलीस? काही नाही, ही गोष्ट याआधी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. हा कुठेतरी वाचली असतील. हे शक्ती खूपच उशीर झालाय, तुझ्या गाडीचं स्पीड वाढव. हा वाढव म्हणजे एकदम नको वाढव, नाही तर 80च्या स्पीडला गाडी पळवशील. हो अप्पा, तुम्ही काळजी नका करू, आपण वेळेत ऑर्डर पोहोचू. वस्तर हा जरा असं काय रे जबराट हेअरस्टाईल कर ना. नीटच होणार रे. हा कर. तुला डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे? डोनाल्ड ट्रम्प, अच्छा तो अमेरिकेतला. हा तर ना त्यांचा हेअरकट मीच करतो. बाबा तो हो खरंच? मग खोटं बोलतोय? अरे त्यांचा कट मीच करतो, पण तिथे जाऊन नाही, इथं बसून त्यांचा हेअरकट तिकडे करतो. कसं काय रे? अरे तुम्हाला नाही समजत रे. ऑनलाईन भाई, ऑनलाईन. ऑनलाईन सेशन ना, तिथल्या माणसाला इथनं सांगतो कसा कट करायचा. तिथे त्यांचा हेअरकट त्यांना टन. हा मात्र उगाच नाही त्यांना गोल्डन बॉय केलाय मी. मग मला पण कुठं आहे गोल्डन बॉय? हो हा कारण नाही हे नंद्या जरा कमी का, नाही तर फुटशील एक दिवस. शेट आपला एक नियम आहे, पोट फुटेस तोवर खायचं, एकदम गरगरीत. अम्मा अम्मा काय झालं? कोणाला शोधताय? शक्तीचे आप्पा आणि शक्तीला चटणीचा डब्बा विसरले बघ घरी, म्हणूनच पळत पळत त्यांना द्यायला जाते बघ. अहो येतेच होते, 10-15 मिनिटं झाले असेल गेले त्याला. अयो फोन लावून बघा ना. लावलं ना फोन, पण तो शक्तीचा फोन लागतच नाही. आणि तुझ्या आप्पांचा मोबाईल पिशव्यांमध्येच कुठेतरी पडला असेल, मग तो वाजला तरी त्यांना ऐकू येणार नाही. मग ही तुझ्या आप्पांची खासियत असलेली चटणी, आणि नेमके तीच ते घरी विसरले बघ. आता तिकडे ऑर्डरवाल्यांनी आवर्जून ती चटणी आणायला सांगितली. आता तिकडे पोहोचल्यावर चटणी नाही म्हटल्यावर त्या ऑर्डरवाल्यांची निराशा होणार ना.
आणि तुझ्या आप्पांचं नाव खराब होणार. अम्मा हा शिवा असताना इडली अप्पांचं नाव खराब होईल का? हा द्या चटणी, मी नेऊन देतो. कुठे जायचंय? पत्ता काय? ते चंडिका मातेचं मंदिर, तिकडचीच ऑर्डर असते. चंडिका माता मंदिर जाऊन देऊन येतो. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. नंदाधर चल बस. चावी इटले का? ठीक आहे रे. हा चला आलो अम्मा. अयो आमच्या शक्तीचं पोस्टर इथे कोणी लावलं? कसं आहे? मस्त आहे ना? आमच्या सरकारनेच लावलंय. आणि हे तुझे सरकार आहे ना? हा हा त्यांनीच. ते शक्तीचा सत्कार केला ना सरकारांनी, म्हणून ते पोस्टर लावलंय. तुम्ही घरी जा, मी येतो चटणी देऊ. चला चल रे. अप्पा गोष्ट सांगत होते, ती गोष्ट आधी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. आणि तेव्हाच मला एका बाईचा आवाज ऐकू येत होता. हे सगळं काय नवीन आता? ह्या बायका माझी पाठच सोडत नाही. आधी ती देवीच्या रूपात दिसणारी बाई, आणि त्यात बरीच भर म्हणजे त्या गावकुंडाची वहिनी साहेब भद्रावती, आणि आता हा बाईचा आवाज. हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात?